सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज सकाळ झाली आहे. सकाळी म्हणजे सकाळहून बराच वेळ झाला आहे. आता जवळजवळ 10:15 10:30 होत आले असतील. आणि मी चाललो आहे आता इथे जरा जंगलात. ते आपल्याला कुंपणाला सरा सापड्या बांधायच्या होत्या. सापड्या म्हणजे तुम्हाला लांबकाठी, ज्यांना माहीत नसेल त्यांना लांबकाठ्या असतात अशा बांबूसारख्या, त्या बांधायला कुंपणाला एक आधार. म्हणजे आपल्याला कुंपण केलं आहे त्याला त्या सापड्या बांधाव्या लागतील, जेणेकरून गुरं आत येणार नाहीत आणि सेफ राहील. तर त्यासाठी सापड्या आणायला चाललो आहे. व इथं काय माताचं नंतर हां. तर आता बघूया, सापड्या घेऊन आलो, यायचं आहे मग ते बांधता येतील. इथे जवळच आहे आपल्या गावदेवी रस्त्यावर. हो बघा संपूर्ण परिसर. हो बघा, अशा सापड्या आणाव्या लागतात कुंपणासाठी. ह्या कुंपणाला बांधायला बऱ्या पडतात, जेणेकरून गुरं वगैरे आत येत नाहीत. सकाळपासून आणल्या, दोन वजी आणली. आता परत ते थोड्याशा कमी पडल्या म्हणून परत गेलो होतो आणायला. आता मी थोडं काढलेलं गवत आहे ना, ते जाळायचा प्रयत्न करतोय. भिजलेलंच आहे ते, जळणं मुश्किल आहे पूर्ण, पण ते आता बघू, थोडं ट्राय करतोय. जरा सुकलं आहे थोडंफार, ऊन पडलं होतं. ते काय असं हिरवं गवत पण मिक्स आहे ना त्यामध्ये एकदम, आणि ऊन गवत सुकण्यासारखं असं ऊन बिन काय पडलेलं नाही. बघा ओरिजिनल धूर. नाही पेटणार तरी पण ते काय धुमसणार फक्त ते. योगा मंडळी, आज सगळं इथे आपण कुंपणाला सगळ्या काठ्या बांधल्या पप्पांनी. मस्त झालं कुंपण, तर छान झालं. आता ते आपण किती केलं ना तरी गुरं माणसं यायची ती येणारच, पण आपण म्हणतो ना एक मनाची समजूत करतो. जरा छान ते गवत तिकडे जाळत ठेवले आपण. असं दिसतं हे, जरा मोकळं केलं की बरं वाटतं. पण तुम्ही नंतर बघता ना दिवाळीच्या टायमाला तेवढं वाटतं, कारण ना मध्ये आम्ही गेल्या वेळेला मंडळी आलोच नाही, तर त्यामुळे तर भयानकच वाढलं होतं. आणि ठरवतो यायचं, पण कसं आहे तुम्हाला माहिती आहे, मुंबईला गेल्यावर काम, शाळा, मग ते नाही येणं होत. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, कालच्या ब्लॉगचा मी एंड केला नव्हता, कारण काल काही जास्त ब्लॉग शूट नव्हता केला. तर आपण तो कालचाच ब्लॉग इथनं कंटिन्यू करूया. आणि बघा, सकाळचे 6:30 झालेत आणि मस्त मॉर्निंग व्ह्यू आहे, छान मस्त एकदम भारी वाटतंय. एकदम सकाळी पाखरांची किलबिलाट. जरा बोललो समीक्षा लवकर उठवलं, बोलली चला जरा बाहेर जाऊन येऊया, फिरून येऊया. आपण दरवेळेला जातो, आलं की इकडे शिवतरला जातो, तर तसंच चाललं आहे मंडळी. बोललो जाऊन जरा एक राऊंड मारून येऊया, सकाळ छान वातावरण बघून येऊया. आणि मॉर्निंग वॉक नव्हे, पण मॉर्निंग राईड करून येऊया आपण. तर चला मंडळी, जाऊया फिरायला म्हणजे इथंच 5 किलोमीटर असं सकाळच्या हवेतनं राईड मारत जायचं, प्राणवायू घेत जायचं आपल्याला मस्तपैकी. तर जाऊया जरा फिरायला. हां, तर समीक्षा पण निघाली तर सकाळी गाडी घेऊन मस्त असं चालले. ती लोकल ड्रेसवरच चालू आहे मी, लोकल ड्रेस. लोकल ड्रेसवर जाऊन येऊया, फिरून येऊया, एक राईड करून येऊया. चला
मंडळी आपण निघालेलो आहे जायला रम्याच्या वातावरणात छान असा प्रवास करत शिवतरला. मंडळी सकाळी सकाळी किती छान वातावरण आहे, रम्य वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे. गावाकडचे लवकर लवकर उठतात. इतकं बघा एसटी येईल ना आता. हो तिथं पाऊस पडलाय वाटतं. हा पडून गेला असेल. हा तेच ना, कुठे कुठे मागे आपण चुकलेलो तेव्हा इकडनं आलेलो माहिती आहे ना देशात. पाऊस पडला. आपल्या इथं पाऊस नाही पडला, इथं पडून गेलाय पाऊस. छान नजारा दिसतोय बघा. जामगे क्रॉस केलंय. जामगे क्रॉस शिवतर मंडणगड हे बघा अंदाजबाई कलमांचं गाव. मंडळी आपण शिवतर गावात आता चाललोय. आलोय म्हणजे एंट्री दिली. सुंदर वातावरण आहे बघायला. जाताना ते स्मारक बघूया. बघा मंडळी आपण आलोय नारंगी नदीच्या पुलावर शिवतरला आणि समोरचं वातावरण बघा कसलं मस्त झालं. हा 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 रम्य ते वातावरण सुंदर. बघा ही नदी इकडनं येते शिवतर गावातनं वरतून. अजून वरतून त्याच्या कुठनं येते ते नाही माहिती. कसलं भारी वातावरण झालं ना. पण नंतर उन्हाळ्यात मंडळी साफ एकदम सुकी खडखडीत नदी असते. आताही मला वाटतं 10-15 दिवस झाले असेल प्रवाहित झाली असेल, कारण कोकणात पाऊसच तेवढा पडत होता.
शिवतर गावातनं एस टी आलेली आहे. लाल परी मैदान पड़ी क्या खूब लड़ी. तर चला मंडळी, आता आपण निघालेलो आहे. थोडेसे व्ह्यूज, कारण घरात पाणी येणार आहे म्हणून परत जाऊया आपण. थोडे व्ह्यूज शूट केले. मस्त वातावरण आहे. बघा सकाळी सकाळी मंडळी किती छान लागले. मोर आज काय दिसला नाही आपल्याला. चला मंडळी, रिटर्न बॅक टू होम. बघा किती छान वाटते ना. पाणी बदलते लोक शूट करायला आणतो बघ ना. पाण्याच्या हाली वाटतं मला वाटतं इथं. काय आलं तू काय बघितलंस? अरे ते काका आणि काकीला खड्ड्यातून पाणी भरत होते. अरे शिव, मग आता काय इकडे लय पाणी झालंय तरी. तेच म्हणते मी, लय पाण्याच्या हाली खड्ड्यातून पाणी भरत होते म्हणून म्हटलं. आता मंडळी आपण आलो आहोत शिवतर गावातील वीर स्मारक या ठिकाणी. आपण दरवेळेला हे बघतो रस्त्यावरून जाताना हे स्मारक, आणि म्हणलं आज आतमध्ये जाऊन बघूयाच. बघा आपण येतो दरवेळेला, पण त्यावेळेला हे बंदच असतं. आपल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ आता ह्याच्या मागचा इतिहास आपल्याला पूर्ण माहीत नाही. बघा, येथील 234 शूर सैनिकांनी सन 1914-1919च्या पहिल्या महायुद्धात आपले अभूतपूर्व शौर्य दाखवले. त्यापैकी 18 शूर सैनिकांनी आपले बलिदान दिले. त्यांची नावे देखील खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे 234 शूर सैनिकांनी या गावातील आपल्या बलिदान दिलं, एकदम शौर्य गाजवून पहिल्या महायुद्धात. त्यांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे. अमर जवान.
बघा मंडळी, छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे, म्हणजे इथे सैनिक स्कूल पण आहे. तर अशा प्रकारे मंडळी आपण छोटीशी राईड करून आलो, शिवतर राईड, आणि मस्त वाटलं, छान वाटलं, प्रसन्न वाटलं. तर चला मंडळी, आत्ताचा या छोट्याशा ब्लॉगचा आपण इथेच आपण व्हिडिओ थांबवतो आहे. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंडळी, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच राजा घेतो.